महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनी अर्ज करण्यासाठी सेतू केंद्र आणि इतर अर्ज भरण्याच्या ठिकाणी गर्दी करत आहेत। अशातच कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सेतू केंद्र चालक आणि सीएससी सेंटर चालकांनी काम बंद आंदोलन केल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाडक्या बहिणींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। कोपरगाव शहरातील साई देवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना सहकार्य म्हणून अर्ज करण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून जवळपास 200 पेक्षा अधिक महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। परंतु सेतू चालकांच्या संपामुळे आणि ऑनलाईन ॲप्स चालत नसल्यामुळे हे अर्ज अपलोड करायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत असून महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्यामुळे शासनाने सेतू चालकांच्या मागण्यांचा विचार करून आंदोलन संपवावे आणि कार्यप्रणालीत योग्य तो सुधार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यावेळी साई देवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे, आकाश वाजे, विनय भगत आदी उपस्थित होते। मी बीना विजय भगत, राहणार कोपरगाव तालुका। आमच्या इथे आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲप तो आमच्या विभागात ओपन होत नाहीये आणि हा जो ॲप आहे रात्री 11 ते 5 या वेळेत चालतो आणि त्यांची अट ही जी आहे की वैयक्तिक ती नारी किंवा ती महिला स्वतः वैयक्तिक तिथं हवी आहे। इथं जर दिवसभर आम्ही लाईनीत उभं राहून फॉर्म भरतोय, आमच्यात एका दिवसाचा पेमेंट जातोय, शिवाय परत रात्रभर जागून आमचा फॉर्म अपलोड होत नाहीये, तर आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत। लाडकी बहीण योजना सरकारने जी योजना काढलेली अतिशय चांगली योजना आहे ती। आता ह्या 7-8 दिवसामध्ये आम्ही कमीत कमी 200-300 फॉर्मपर्यंत लोकांनी विश्वास टाकून इथं फॉर्म जमा केले। आता काय सेतूचं सकाळी काय मोर्चा आला तो तिथपर्यंत झाला, त्यांचं काय म्हणणं होतं तो त्यांचा प्रश्न झाला। आता मुद्दा असा झाला का आता हे फॉर्म भरून ठेवलेले याचं विल्हेवाट आम्ही कशी लावायची, हा एक लय मोठा प्रश्न आहे आमच्याजवळ आता। त्याच्यामुळे आता आम्ही तहसीलदार साहेबांकडे जातो, हा विचारतो विषय आणि किती सोपं काय करते ना, आम्हाला तो थोडासा विषय झाला तर बरं राहील आमच्या सगळ्यांसाठी। आम्ही ते साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आम्ही भरण्यास सुरुवात केली होती। गेल्या 7-8 दिवसापासून आम्ही हे फॉर्म सर्वांच्या वार्डात महिलांची गैरसोय होत होती म्हणून दीपक भाऊंनी इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक ऑफिस चालू केलं। एक स्वतः माणूस बसून इथं हे सगळे फॉर्म महिलांची गैरसोय होईन म्हणून इथं सगळे फॉर्म आपण अपलोड करायला सुरुवात केली। तर या फॉर्म बरोबर रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 2 महिलांचे फोटो, त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र असे एकंदरीत सगळ्या महिलांचा फॉर्म आम्ही सगळा सबमिट करीत आहोत। त्याच्यावर 2 महिला म्हणजे एका फॉर्मवर महिलांच्या 2 सह्या घेतल्या जात आहे। असे करून आम्ही जवळपास 200-250 फॉर्म जमा केले इथं। पण कालपासून हे ॲप ओपन होत नाहीये। त्याच्यात आज सकाळी सेतू कार्यालयवाल्यांनी संप केला आहे का ते सेतू कार्यालयवाल्यांचं म्हणणं आहे त्यांचं काय मानधन आहे त्यांना ते गव्हर्नमेंट द्यायला तयार नाही, सरकार द्यायला तयार नाही। तर त्यांचा तो जो प्रश्न झाला तर त्यांनी 2 पर्याय दिले का त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी दिलेला आहे। पण आता ह्या भागात अंगणवाडी सेविका कधी येणार फॉर्म भरायला। त्याच्यानंतर आम्ही एक फॉर्म अपलोड केला होता 5 तारखेला फॉर्म अपलोड केला होता, त्याचं कन्फर्मेशन अजून झालेलं नाही का तो फॉर्म तसाच्या तसा पेंडिंगमध्ये, मग त्याचा तो सबमिट झाला का क्युरी पडली। आज आम्ही तो महिलेचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही त्या महिलेला काय सांगणार, काय उत्तर देणार? ती महिला आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आमच्याकडे त्यांनी कागदपत्र दिलेले। उद्या जर तो फॉर्म जर क्युरीमध्ये पडला किंवा पेंडिंगमध्ये पडला, आज 2 महिन्यानंतर ती महिला ते म्हणणार कोणाला का भाऊ तुमच्या इथं फॉर्म भरले होते, आम्ही त्या फॉर्मचं काय झालं? तिचं जर मानधन तिच्या खात्यात जर नाही आलं तर तिची विचारणा आम्हाला होणार आहे। तर आम्हाला ते तिची क्युरी पडत नाहीये, तिचं म्हणजे फॉर्म सबमिट झाला किंवा पूर्णत्व झाला तर हे आम्हाला कळायला मार्ग नाहीये। त्याच्यात ते नारी शक्ती ॲप
हे दिवसभर चालत नाहीये. तर त्यांनी आज नवीन नियम दिले का रात्री उठून फॉर्म चालू करा, रात्री 11 ते 5 या वेळेत भरा. जर त्याच्यावर फॉर्म जर महिलांचा जर फॉर्म 11 ऑनलाईन मध्ये फोटो मागताय तर रात्रीच्या वेळेला महिलांना कसं काय बोलावणार आपण? बहीण जरी असली तर तिला तिचा फॉर्म रात्रीच्या 11 वाजता, रात्रीच्या 11 नंतर जर फॉर्म जर करायची तर हे चुकीचं गोष्ट आहे. तर याच्यात सरकारने काहीतरी लक्ष घालून याची व्यवस्थित यांनी हे करावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ते जमा होणं लय गरजेचं आहे, कारण की विश्वास ठेवून लोक इथपर्यंत आलेले आमच्यापर्यंत जमा केलेले फॉर्म. त्यांना उद्या असं नको वाटायला का बा यांच्याकडे फॉर्म जमा करून काय एवढ्यात म्हणजे लवकर शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. याच्यावर जे टेक्निकल अडचणी ते सॉल्व्ह करायला पाहिजे आणि लवकर हे सॉल्व्ह करून त्यांना पण अडचण नको या जीवनात तेवढे एक मार्ग काढावा. ही विनंती करतो मी शासनाला.